नमस्कार पशुपालक मित्रांनो, आज आपण वसगडे ह्या गावी आलेलो आहे आणि इथे विजयकुमार कवडगे यांच्या गोट्यावर आपण आज व्हिजिट देत आहे. तर इथे त्यांच्याकडे टोटल साधारण एक 15 जनावरांचा म्हणजे 15 जनावर आहेत तिथे आणि त्यांच्याकडून त्यांच्या गोठ्यावर म्हणजे काय दुधाची काय परिस्थिती आहे, जनावरांची काय तक्रार आहे हे बघूया. आज आपण त्यांना लॅक्टोफास्ट 30 किलो हे आपण प्रोडक्ट देत आहे आणि ह्याच्या आधी त्यांना आपण हे 5 किलो लॅक्टोफास्ट 5 किलो दिलं होतं आणि आता हे 30 केजी लॅक्टोफास्ट पावडर आपण दिलेली आहे. तर ह्या गोट्यावर आता ह्या पावडरचा रिपोर्ट आपण घेणार आहोत. तर बघूयात त्यांचा टोटल गोटा कसा दिसतो आणि काय काय तिथे तक्रारी आहेत. मी घेणार बाहेरच घेऊ डायरेक्ट. हा तर तुम्ही बघू शकता हा मुक्त गोठा आहे आणि आता बऱ्यापैकी उन्हाळा तर मार्च महिना सुरू आहे. मार्च संपत आलाय आणि आता ह्या गोठ्यावर काय तर म्हणजे साधारण मार्च महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये दूध जे होतं ते आता थोडं कमी आलं असं त्यांच्याकडून कळालंय. तर त्यांच्याकडून डिरेक्टली आपण माहिती घेऊया की म्हणजे कसं काय काय आता गोठ्यावर काय काय चाललेलं आहे. नमस्कार साहेब. नमस्कार, मी संयम विजयकुमार कवडगे, राहणार वसगडे. हां, तर तुमच्या आता गोठ्यावर साधारणपणे काय काय म्हणजे स्थिती आहे जरा सांगा डिटेल. गोठ्यावर म्हणजे काय झाले, उन्हाळ्यामुळे त्या दूध एक कमी आलेलं आहे. बर. आणि दूधवामधला पण थोडा त्रास आहे. हां, त्यामुळे आणि पाहू आता काय काय होतं ते. हां हां आम्ही यांच्याकडून लॅक्टोफास्ट पावडर घेतलेलं आहे. ते आता पाहू काय त्यांचा रिझल्ट येतो ते. गाडीला आम्ही तरी 15 ते 20 दिवस झालं चालू केलेलं आहे. ह्याच पाडीला काय? हो. हां, बर. तरी आता ह्याचा थोडा तरी फरक दिसतो. दूध आहे तसं कंटिन्यू आहे. बाकीच्यांचे कमी आलं तरी सुद्धा ह्याचं कंटिन्यू येत आहे का? हो. हां 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 आणि त्याच्या रिझल्ट चांगले आहे. रिझल्ट चांगला आहे. हो. त्याच्या म्हणजे त्वचेवर पण थोडा तुम्हाला फरक जाणवत हो, फरक दिसले. अगोदरपेक्षा नीट चमक प्रॉपर आहे तसं आहे. हां 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 मग आता ह्या म्हणजे आता एका गायीवर त्यांनी प्रयोग केलेला आणि तिथे हा रिपोर्ट त्यांना थोडा बऱ्यापैकी बदल झालेला. तर उरलेले म्हणजे गायींच्यावर त्याचा काय रिपोर्ट येणार आहे हे आपण इथे बघणार आहोत. आणि बऱ्यापैकी आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे दूध प्रत्येक गोठ्यावर कमी येतच असतं. पण इथे जरा आता साधारण तुमचं आधी किती दूध होतं म्हटलं? 125 लिटर काहीतरी बोलला ना? 100 ते 125 होतं. आता थोडं कमी, 30 ते 35 लिटर मध्ये कमी आलंय. हो, बरं. मग आता किती आहे दूध? आता तरी 90-100 आहे. 90-100 आहे. हो. आणि आधी किती होतं? 125. बरं. साधारण 40 लिटरच्या 30 ते 40 लिटर मध्ये फरक पडला. हां, चालेल. ठीक आहे. मग आता आपण एवढ्या सगळ्या तुम्ही आता हे टोटल सगळ्यांनाच लॅक्टोफास्ट सुरू करणार काय? हो, सर्वांनाच चालू करणार. आणि आज 2 म्हशी पण आहेत? हो, म्हशी. हां हां ठीक आहे, चालेल. बघूया आता मग येतेल्या एक साधारण 1 महिन्याभरामध्ये काय काय फरक पडतोय. आपण एक महिन्यानंतर परत हा व्हिडिओ घेऊया. हो, चालेल. आणि फीडबॅक तुमच्याकडून काय ते बघूया. ठीक आहे. चालेल, ठीक आहे. धन्यवाद.